काल मुंबईमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आणि यामुळे घाटकोपरमध्ये मोठी दुर्घटना घडली आणि या घाटकोपर दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेनं निवडणूक लढवली होती अशी माहिती समोर आलेली आहे। भावेश भिंडेनं 2009 साली मुलुंडमधून अपक्ष निवडणूक लढवली होती आणि धक्कादायक म्हणजे त्यानं निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात सुमारे 26 गुन्हे असल्याचं त्यानं नमूद केलं आहे। 26 गुन्हे हे विना परवानगी साइन बोर्ड लावल्याचेही आहेत असं देखील त्याने या प्रतिज्ञापत्रात नमूद केलं होतं। तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव आपल्यासोबत जोडले गेलेत। प्रशांत, आजच आपल्याला कळलं की जे काही काल घाटकोपरमध्ये दुर्घटना घडली त्याच्यामधला जो आरोपी होता त्यावर गुन्हा दाखल झाला आणि त्यानं 2009 मध्ये निवडणूक लढवलेली होती अशी देखील माहिती समोर आलेली आहे। नक्कीच ह्याने मुलुंड पश्चिम येथून अपक्षपणे निवडणूक लढवलेली होती आणि या निवडणूक शपथपत्रामध्ये त्याने इलेक्शन कमिशनला जे पत्र दिलं, जे शपथपत्र दिलं, त्यामध्ये त्याने 20 पेक्षा जास्त जे आहेत त्याच्यावर गुन्हे असल्याचं सांगितलेलं आहे। आणि धक्कादायक म्हणजे हे सर्व गुन्हे जे आहे महापालिका कायद्यानुसार आहे, ते पण 328 कलमांतर्गत। 328 कलम जे सांगतं की इलिगल होर्डिंग्स असेल, इलिगल साइन बोर्ड असेल, ते लावल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। म्हणजे हा जो आरोपी आहे हा जर 2009 साली त्याच्यावर 20 पेक्षा जास्त जर गुन्हे असतील तर तरी देखील त्याला आता परवानगी कशी काय दिली किंवा परवानगी देण्याचा प्रयत्न कसा झाला, या प्रकारचा सर्व समोर प्रश्न निर्माण झालेले आहेत। 14 जणांपेक्षा जास्त 14 जणांचा जो मृत्यू झालेला आहे या पूर्ण दुर्घटनेमध्ये, त्याच्यामध्ये भावेश भिंड हा आरोपी आहे आणि हा आरोपी जो आहे याने कायदा जुमानत नाहीये असंच या संपूर्ण शपथपत्रामुळे समोर आलेलं आहे। धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।